नमस्कार, मी नताशा चव्हाण. मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. इराणवर सुरू असलेल्या आक्रमक लष्करी कारवायांच्या निषेधात भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी तर्फे दिनांक 4 मार्च रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे तीव्र व आक्रमक जन आंदोलन आणि निदर्शने करण्यात आली होती. पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की इराणवर अमेरिका व इस्रायलने केलेले हल्ले हे त्या देशाच्या सार्वभौमत्वावर उघड आक्रमक असून आंतरराष्ट्रीय कायद्याचे घोर उल्लंघन आहे. या उत्तेजन परिस्थितीमुळे मध्य पूर्वेत तणाव प्रचंड वाढला असून जागतिक शांततेसमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर केंद्र सरकारला आवाहन केले की भारताने आपल्या स्वतंत्र व निर्भीड परराष्ट्र धोरणाची परंपरा जपत या हल्ल्यांचा स्पष्ट शब्दात निषेध करावा व तात्काळ युद्धविरामासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर पुढाकार घ्यावा. भारत हा शांतता, सहअस्तित्व आणि निर्गुण परंपरेचा पुरस्कर्ता देश असून त्याने ठाम युद्धविरोधी भूमिका जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली. या प्रसंगी या आंदोलनाला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध दाखवल्याने काही काळ येथे वातावरण तंग झाले होते. सभापती पदासाठी रणजिताताई चाकोते यांचा फॉर्म भरण्यात आलेला आहे. येत्या 6 तारखेला अधिकृतपणे या सभापती पदाच्या निवडणुकीची वेळ दिलेली आहे. त्यानुसार 6 तारखेला अधिकृतपणे घोषित केलं जाईल सभापती. आत्ता पार्टीच्या वतीने रणजिताताई चाकोते यांचं नाव आम्ही घोषित करतो. आणखी दोघं तिघांची नावं चर्चेमध्ये होती, पण त्यांचे पत्ता कट झाला असून चर्चा झाली. पत्ता कट असं म्हणता येणार नाही की प्रदेशाला आपण जी नावं पाठवली होती त्या नावातनं कुठलं नाव सिलेक्ट करायचं हे प्रदेशाने ठरवून हे रणजिताताईंचं नाव पाठवलं. 4 नावं पाठवलेली होती प्रदेशाकडे. 4 नावातनं प्रदेशाने हे नाव पाठवलं. म्हणजे उत्तरमधूनच सर्व नेतेपदाचं फिक्स झालं असं काय नाही. सर्वच मतदारसंघातील आपण 4 नावं काढली होती. किती 4 नावाचा जे निकष ठरला होता त्याप्रमाणे ती 4 नावं आम्ही पाठवली. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.